गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, deep freezers, Visi cooler, LED televisions, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। डोंबिवली येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। सोशल मीडियावर गँगस्टर स्टाईल व्हिडिओमुळे प्रसिद्ध असलेला रील स्टार सुरेंद्र पाटील याला पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे। 55 वर्षीय पाटील हा बिल्डर असून त्याच्यावर यापूर्वीही बलात्कारासह इतर गुन्हे दाखल आहेत। काही दिवसांपूर्वीच एका प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता, मात्र अवघ्या 2 आठवड्यातच त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे क्राईम ब्रांचने शनिवारी मध्यरात्री दावडी येथील त्याच्या बंगल्यावर छापा टाकला। तपासादरम्यान घरातील शू रॅकमध्ये गुप्त कप्पा आढळून आला। त्या कप्प्यात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा लपवून ठेवला होता। या कारवाईत पोलिसांनी 7 बंदुका, 371 जिवंत काडतुसे आणि 167 एअरगनच्या गोळ्या जप्त केल्यात। याशिवाय तलवार, चाकू, कोयते आणि इतर धारदार शस्त्रे देखील जप्त करण्यात आली। या शस्त्रांची किंमत सुमारे 10 लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे। जप्त करण्यात आलेल्या बंदुकांपैकी 5 देशी पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर असून काहींवर मेड इन USA आणि स्पेशल ऑटो अशी नक्षी आढळली आहे। या संपूर्ण शस्त्रसाठा वापरासाठी तयार स्थितीत होता, असं पोलिसांनी सांगितलंय। विशेष म्हणजे सुरेंद्र पाटील याचे इंस्टाग्रामवर 3 लाखांहून अधिक फॉलोअर्स असून तो या शस्त्रांचा वापर व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी करत असल्याचा दावा करण्यात आलाय। मात्र पोलिसांनी या दाव्याची सखोल चौकशी करत आहेत। या प्रकरणी पाटील याच्यावर आर्म्स ऍक्ट आणि महाराष्ट्र पोलीस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलाय। शस्त्रसाठा कुठून आला, यामध्ये कोणाचा हात आहे, यामागे मोठा कट होता का, याविषयी पोलिसांच्या तपासात धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे। पोलिसांच्या मते सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी अवैध शस्त्रांचा वापर करण्याची धोकादायक प्रवृत्ती या घटनेतून समोर आली आहे। गुन्हे शाखा घटक 3चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की सुरेंद्र पाटील राहणार डोंबिवली कल्याण याच्याकडे बेकायदेशीर हत्यारे, अग्निशस्त्र आहेत। त्या अनुषंगाने घटक 3चे पोलीस निरीक्षक आजिज शिंदे आणि त्यांच्या टीमने ACP शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये कारवाई आयोजित केली। त्यामध्ये सुरेंद्र पाटील याच्याकडे एकूण 3 देशी बनावटीचे पिस्टल, 1 सिक्सर रिव्हॉल्वर, 7 गावठी कट्टे, 1 रिकामी मॅगझिन, 2 एअरगन आणि 405 जिवंत काडतुसे, त्याचबरोबर 167 छरे आणि लोखंडी तलवारी, सुरा, चाकू आणि इतर साहित्य, त्याचबरोबर 3,52,000च्या नकली नोटा असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। या तपासामध्ये सुरेंद्र पाटील यांनी सदरचे हत्यार किंवा अग्निशस्त्र वेपन कशासाठी आणले होते, त्याचा तो काय वापर करणार होता, या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 3चे पथक अधिक तपास करत आहे। सुरेंद्र पाटील याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। सर, घटना घेतलेले आणि कशा प्रकारे ह्या शस्त्रांचं करायचं काय नेमकं? ही जी शस्त्र आहेत त्यानं कुठून खरेदी केली आणि त्याचा काय वापर करणार होता, त्याची तपास अजून सुरू आहे। त्याची आजपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे। त्याचा मान्य न्यायालयाला विनंती करून अजून पोलीस कोठडी रिमांड वाढवून घेऊन त्या अनुषंगाने पुढील तपास आम्ही करणार आहोत। हत्यारं वगैरे सगळी ठेवलेली जागा ती कशा प्रकारे ठेवली, तो तपासाचा भाग आहे। त्यामध्ये जी कायदेशीर कारवाई केलेली आहे, पंचनामा वगैरे करून आणि शस्त्र जप्त केली। यापूर्वी त्याच्यावर आता पुन्हा त्याला अटक केलेलं आहे, परंतु या दरम्यान कालावधीमध्ये पाहिजे तर नकली नोटा असतील किंवा रिव्हॉल्वर घेऊन, शस्त्र घेऊन त्याच्या इंस्टाग्रामवरती ज्या रील्स आहेत त्या तो वारंवार पोस्ट करत होता। कायद्याचा धाक कुठे त्याला उरला नाहीये का? यापूर्वी सुरेंद्र पाटील याच्यावर एकूण 12 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। शरीराविरुद्धचे असतील किंवा आर्म ऍक्ट प्रमाणे, शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर बलात्काराचे किंवा विनयभंगाचे सुद्धा गुन्हे दाखल आहेत। त्याच्यावर योग्य ते आम्ही प्रतिबंधक कारवाई करणार आहोत। त्यामध्ये अजून काही आरोपी असल्याची शक्यता आहे का, ज्यांच्याकडनं शस्त्रसाठा मिळू शकतो किंवा काही रक्कम मिळू शकते असं काही? या शस्त्र खरेदीमध्ये किंवा शस्त्राचा वापर करण्यामध्ये त्याच्या सोबत अजून कोणी त्याचे साथीदार होते का, सहकारी होते का, त्या अनुषंगाने देखील गुन्हे शाखा घटक 3चे पथक तपास करत आहे। तर अशा प्रकारच्या रील्सला इन्फ्लुएन्स होऊन सध्याची तरुण पिढी कुठेतरी भरकडते, काय पालकांना, मुलांना आव्हान मेसेज असेल जे रील्सचा अशा प्रकारे खोट्या बंदुकी किंवा पैशांच्या याच्यावर
ज्या एक वेगळ्या वर्णावर जाताना पाहायला मिळतात. मी या प्रेसच्या निमित्तानं आवाहन करतो की जे कोणी नागरिक आहेत, पीडित नागरिक आहेत, त्यांची सुरेंद्र पाटील याच्या विरुद्ध काही तक्रार आहे, कारण सुरेंद्र पाटीलच्या विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. ज्यांची काही तक्रार असेल त्यांनी गुन्हे शाखेकडे संपर्क करावा. धन्यवाद. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.